तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे रिस्क रिवॉर्ड काय ठेवला पाहिजे आणि मी का काम करायला लावतो लोकांना. तर बऱ्याच लोकांचा क्वेश्चन असतो, सर 10,000 टाकू का, 20,000 टाकू का. तर माझ्या तत्वानुसार किंवा मी जे ट्रेडिंग करतो त्याच्यानुसार जर बघितलं तर कॅपिटलच्या 1% ची रिस्क तुम्ही घेतली पाहिजे आणि 2% प्रॉफिट जनरेट केलं पाहिजे. याला म्हणतात सेफ, बिना बीपी हाय करता, बिना शुगर शूट करता केलेलं ट्रेडिंग. कमोडिटीचं जर आमचं बघितलं तर मी मिनिमम 30,000 रुपये सांगतो, म्हणजे 300 रुपयाची रिस्क आपण घेऊ शकतो 600 रुपयाच्या प्रॉफिटवर. हे झालं प्रॉपर ट्रेडिंग. काही काही ठिकाणी तुम्हाला एवढे खतरनाक लेवलच्या गोष्टी दाखवल्या जातात की एवढ्या दिवसात एवढे पर्सेंट, तेवढे पर्सेंट, तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कधीच मॅनेज होत नाही. त्याचबरोबर जर क्रिप्टोला बघितलं तर क्रिप्टोला डेल्टा एक्सचेंजवर जर पाहिलं तुम्ही तर 0.01 लॉट साईज ही सगळ्यात शेवटची लॉट साईज असते. बिटकॉइनला जर 200-300 पॉईंटचा जर स्टॉप लॉस तुम्ही घेतला तर तुमचा $3 स्टॉप लॉस होतो. म्हणजे $3 म्हणजे काय, आपल्या भारतीय पैशामध्ये 270 ते 280 रुपये. ठीक आहे, पण हे पैसे तुमच्या रिस्क रिवॉर्डवर मॅनेज होत आहेत का? जर $100 अकाउंट असेल आणि त्याच्यावर जर $3 स्टॉप लॉस झाला तर 3% स्टॉप लॉस झाला आपला. लोक काय विचार करतात, जाऊ दे ना, 270 गेली, काय फरक पडतो. पण त्याच ठिकाणी जर 20,000 रुपये असतील, म्हणजे काय, 20,000 रुपयावर $3 म्हणजे 1.5% स्टॉप लॉस किंवा 1.25% स्टॉप लॉस हा प्रॉपर ट्रेडिंगच्या हिशोबाने लावलेला स्टॉप लॉस असतो. आता हे पैसे तुमचे वाया गेलेत का? नाही, हे तुमच्या अकाउंटलाच पैसे असतात. पण याच्यामध्ये ना बीपी शूट होतो, ना शुगर शूट होती तुमची. एक प्रॉपर आणि नॉलेजेबल ट्रेडिंग किंवा एक प्रॉपर ट्रेडर काय असतो हे या पद्धतीने सिद्ध होतं. 1:2 नीच काम करायचं असतं. जर $3 स्टॉप लॉस $200 अकाउंटला जर घेत असाल तर अप्रॉक्स $6 प्रॉफिट या पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग करत गेलात आणि कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल जर्नी करत गेला तर जस्ट इमॅजिन करा, 50% जरी ट्रेड बरोबर आले तरी तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडिंग करू शकता. पण आपले जर अॅक्युरेसी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला तर माहितीच आहे काय पद्धतीची अॅक्युरेसी असते, काय स्वीप शिकवतो, कशा पद्धतीने शिकवतो आपण. त्यामुळे बिटकॉइन असू द्या किंवा कुठली क्रिप्टोकरन्सी असू द्या, त्याचबरोबर कमोडिटी मार्केट असू द्या, कुठल्याही मार्केटला ट्रेड करण्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी रिस्क रिवॉर्ड हा मॅच करावाच लागतो. कारण हा बिझनेस आहे, हा कुठलाही सट्टा नाही. मी हे का सांगतोय, कारण मी सुद्धा 50,000, 70,000, 80,000, 90,000 फी चार्ज करू शकतो. पण ते चार्ज करायची, ते पैसे तुम्ही भरायचे, सेटअपला 30, 40, 50,000 घालवायचे आणि त्याच्यानंतर मार्केटला फी भरायची. म्हणजे कमीत कमी 1.5 लाख रुपये तुमच्याकडे पाहिजेत आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तींकडे ह्या गोष्टी नसतात. त्यामुळे 50,000 रुपयात क्लास, 50,000 रुपयात सेटअप आणि त्याचबरोबर 50,000 रुपयामध्ये 30,000 रुपये अकाउंटला राहून ट्रेडिंग करता येऊ शकतं. याच्यासाठी तुम्हाला बघायचं असेल कशा पद्धतीने होतं तर झूमला अटेंड करा आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका. माझ्याशी थेट संपर्क करा, माझ्याशी बोला, माझ्याशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर तुमचे निर्णय घ्या. भेटूयात पुढच्या भागात मित्रांनो. हॅव नाईस डे. बाय.